नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या अगोदर आपल्याला लायसन्स काढायचे झाले तर आपल्याला आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागत होती। बऱ्याच व्यक्तींना ड्रायव्हिंग टेस्ट देण्याकरता वेळ पैसा खर्च करून जिल्ह्याच्या ठिकाणी आरटीओ कार्यालयामध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागत होती। त्यामुळे हाच विषय लक्षात घेऊन आता प्रशासनाने ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडे कार्यभार देण्याचे सोपवलेले आहे। मित्रांनो, आता टेस्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता आपल्याला प्रायव्हेट संस्थांकडेच काढता येणार आहे। आता आपल्याला आरटीओ कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही। त्यासाठी मित्रांनो, काही ठराविक संस्थांना शासन आता मान्यता देणार आहे। आता आपण तिथेच जाऊन टेस्ट देऊ शकतो। तर मित्रांनो, रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने काही नवीन नियम लागू केलेले आहेत, ते 1 जून पासून लागू होणार आहे। तर मित्रांनो, लायसन्सच्या दरामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत। कोणत्या लायसन्ससाठी किती शुल्क आकारले जाणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो, प्रशिक्षण केंद्राचे नवीन नियम कोणते कोणते असणार आहेत। तर मित्रांनो, कोणी नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे आणि तो कोणत्या स्वरूपात असणार आहे। मित्रांनो, शेवटचा मुद्दा, लायसन्स काढण्याची प्रक्रिया कशी असणार आहे, तर ही माहिती आपण पूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहोत। आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, बघूया डिटेल्स मध्ये। आता लायसन्स साठी किती शुल्क लागणार आहे आणि प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन नियम काय आहे, तर आपण इथे बघू शकता। लर्निंग लायसन्स साठी 150 रुपये लागणार आहे। लर्निंग लायसन्स शुल्क चाचणीसाठी 50 रुपये, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स 200, लायसन्स नूतनीकरण 200, दुसऱ्या वाहनांचे अतिरिक्त लायसन्स 500 रुपये लागणार आहे। मित्रांनो, प्रशिक्षण सेंटरसाठी नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। किमान 1 एकर भूखंड आवश्यक आहे। 4 चाकीसाठी 2 एकर, ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी लागणार आहे। प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण असला पाहिजे, सोबतच 5 वर्षाचा अनुभव सुद्धा असला पाहिजे। हलक्या वाहनासाठी 4 आठवड्यामध्ये 29 तासाचे प्रशिक्षण आणि 8 तास थिअरी, 21 तास प्रॅक्टिकल घेतलं पाहिजे। सोबतच अवजड वाहनासाठी 6 आठवड्यात 39 तासाचे प्रशिक्षण आणि 8 तास थिअरी, 31 तास प्रॅक्टिकल घेतलं पाहिजे। मित्रांनो, आणखी कोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, तर पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद करण्यात येणार आहे। वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25,000चा दंड ठोठावला जाणार आहे। त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार आहे। तसेच मित्रांनो, वाहन मालकांची नोंदणी सुद्धा रद्द केली जाणार आहे। मित्रांनो, नव्याने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे। वाहनांच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहे। मित्रांनो, कोणतीही माहिती बघण्यासाठी आपल्याला परिवहन.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण माहिती बघू शकता। तर मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।